एफडीएच्या धडाकेबाज कारवायांमुळे तुकाराम मुंढेंची सध्या राज्यभर चर्चा आहे। तुकाराम मुंढेंनी केलेल्या धडाकेबाज कारवायांमुळे भल्या भल्यांचे धाबे दणाणलेत। असं असलं तरी तुकाराम मुंढेंनी सावजी खाद्यपदार्थांवर केलेल्या वक्तव्यानं नवा वाद ओढवलाय। सावजी खाण्यानं हॉस्पिटलला जावं लागेल या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। भाजीपासून तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही। आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे। इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे। नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असतं, सावजी। म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे। ते आपण खातो म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। विदर्भात सावजी जेवणाला सामाजिक प्रतिष्ठा आहे। तांबडा तर्रीदार रस्सा ही सावजी जेवणाची ओळख आहे। सावजी जेवण तिखट असलं तरी ते रुचकर आणि आरोग्यदायी असल्याचं सावजी व्यावसायिकांनी सांगितलंय। त्यांनी मुंढेंच्या वक्तव्यावर आक्षेपही घेतलाय। सावजी फक्त तरीबाज मतलब ऑइली आणि खूप जास्त स्पायसी फ्लेवर देणारच नाही, तर एक स्पाइसेसचा जो पूर्ण एक ब्लेंड राहतो। आणि हे पुराणी जे आमची पद्धत आहे, परंपरा आहे, जे आम्ही कमीत कमी 250 वर्षापासून जे जोपून ठेवलेली आहे, ते पद्धत आहे। साहेबांनी जे बयान दिलं त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यांना, परंतु बोलायचं तात्पर्य असं आहे की बाकीचे इंडस्ट्री जे रेडीमेड आणि प्रिझर्वेटिव्ह यूज करतात, कलर, मल्टी MSG, ते आमच्या सावजी क्युझिनमध्ये आम्ही बिलकुल यूज नाही करत। आणि आम्ही जे राहतो सगळं फ्रेश रोज आणलेला पदार्थ राहते आणि घरगुती मसाले त्याच्या प्रकारे त्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे सावजी क्युझिन। तुकाराम मुंढेंनी केलेला दावा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी फेटाळून लावलाय। सावजी मसाल्याचं योग्य मिश्रण केल्यास त्यानं कसलीही बाधा होत नसल्याचं विष्णू मनोहर यांनी म्हटलंय। सावजी जी पद्धत आहे जेवणाची पूर्णपणे वेगळी आहे की ते सगळे मसाले काळपट रंगावर भाजतात, त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर गरम पाण्यात उकळवतात, गरम पाण्यात उकळून नंतर मग त्याला पाट्या वरवंट्यावर पिष्टमय असं वाटतात आणि म्हणून तो एकदम असं थिन पातळ रस्सा असतो। पण आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं, असं तसं नसतं। जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही। तुकाराम मुंढे सावजी जेवणाबाबत जे बोलले ते स्वतःपुरता बोलले असतील तर ठीक आहे, पण ते कारवाईच्या दृष्टिकोनातून बोलले असतील तर आणखी मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।